डायरेक्ट एव्हिडन्स म्हणजे काय, की जो एखाद्या व्यक्तीने तो पुरावा बघितलेला असेल, स्वतः बघितलेला पुरावा जो असतो तो सबळ पुरावा असतो किंवा त्याला मजबूत पुरावा पण म्हटलं जातं. म्हणजेच हा जो डायरेक्ट एव्हिडन्स असतो तो कुठल्याही केसमध्ये ज्या व्यक्तीने तो बघितलेला आहे ती व्यक्ती समोर येऊन सांगते की हे मी बघितलं आहे, तर अशा वेळेला तो डायरेक्ट एव्हिडन्स झाला आणि हा एव्हिडन्स मजबूत पुरावा किंवा सबळ पुरावा म्हणून कोर्टात ग्राह्य धरला जातो. आता तेच जर कोणी IQ पुरावा असेल, कोणी सांगितलेलं आहे किंवा कोणाकडून एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडून असे यांच्या कानावर ऐकू आलेलं असेल, तर याला डायरेक्ट पुरावा म्हणत नाहीत आणि तो IQ पुराव्याला एवढी कायद्यानुसार त्याला सबळ पुरावा मानता येत नाही. म्हणून जर तो बघितलेला पुरावा असेल किंवा डायरेक्ट पुरावा असेल तरच तो कोर्टात मजबूत पुरावा म्हणून स्वीकारला जातो. IQ पुरावा जो आहे तो इनडायरेक्ट पुरावा म्हटला जातो, इनडायरेक्ट एव्हिडन्स, आणि त्याला कायद्याच्या भाषेत एवढी व्हॅल्यू नाही आहे.